वाल्मिक कराड यांच्यासोबत तुमची एक भेट झाली होती आणि त्या भेटीचं काय नक्की गमक काय होतं किंवा त्यावेळेस तुमचा आणि त्यांचा कसा परिचय किंवा आता तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं? काय माहिती का, शिक्षण आमचं बीडमध्ये झालं म्हणून ते जरी लहान वय असलं तरी ते राजकारण डोळ्याने बघितलं नाही का, काय लेवलला होतं कसं होतं. आणि वाल्मिक कराड आमचं मार्केटच होतं. बरं. एका शब्दामध्ये बोलायचं म्हणले की ते मार्केटच होतं एक वेगळं ते बोलणं. तर आमचे मित्र आहेत रोहन गायकवाड म्हणून, त्यांचा त्या पक्षात प्रवेश झाला होता. ते मित्र म्हणल्यानंतर शेवटी नाता आलं ना मित्र म्हणल्यानंतर. आणि ते पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठेवला होता मुंबईमध्ये. वाल्मिक कराड अण्णाचं म्हणजे आता ते ह्या गोष्टी उघड आल्यात म्हणून लोकांचा दृष्टिकोन तसा बघण्याचा झाला. ते त्यांचं सामाजिक काम वगैरे चालत असताना तसं लोकांचा दृष्टिकोन नव्हता त्यांच्याकडे बघण्याचा. आणि आम्हाला पण त्या गोष्टी काय माहित नव्हत्या. शेवटी आम्ही कलाकार, आमच्या काय ह्या गोष्टी डोक्यात येणार. तर त्यांचा मुंबईला प्रवेशाचा कार्यक्रम असताना मला फोन केला की अण्णा म्हणून माझे मित्र आहेत, मला म्हणले रोहन शेठचा प्रवेश आहे म्हणले त्यांच्या पक्षामध्ये, मग तुम्हाला यायचं तर मित्र तर यायचंय. गेलो मी तिकडे मुंबईला. सगळी मंत्रालयाच्या खाली सगळी मिटिंग झाली, सगळी बसली. दिसायला आम्ही असलेच आधी. वाल्मिक अण्णाचं माझ्याकडे सारखं लक्ष होतं, ह्यो नेमका सगळ्या गोष्टी वेगळा दिसतो. केसो एकदम नाही का फुल ह्याच्यामध्ये गेलेलो. तर ती नजर जाते ना लगेच लोकांची. सगळे कार्यकर्ते वगैरे आलेलो आणि ह्यांच्यामध्ये एकटा टाकून ते माझ्याकडे लक्ष जायचं सारखं नेहमी लक्ष जायचं. मी म्हणलं अमोलला म्हणलं अण्णाला भेटायला आपल्याला. मी गेलो अण्णापाशी, म्हणलं अण्णा नमस्कार म्हणलं, मी सचिन चव्हाण म्हणलं, मुंबईला राहतो म्हणलं, मी बीडचा आहे का म्हणली तू, ये ना म्हणली तू बस. मला बसवलं म्हणलं इकडे काय करतो म्हणलं तू. ते काय नाही म्हणलं अण्णा इकडे माझं फिल्म लाईन मध्ये वगैरे चालू असतं, कारण की ते त्या गोंधळामध्ये होते. आणि जाताना फक्त वगैरे त्यांचे लोक वगैरे कार्यकर्ते चर्चा करत होते की पोरगो कोण आहे म्हणून, काही दिसायला आधी जास्त दिसतं. तोच संबंध आलेला अण्णा सोबतचा. आणि मला असे म्हणले होते की कधी आल्यानंतर ये परळीला.